बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक असून भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. आपण लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनाविषयी माहिती बघणार आहोत. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर इसवी सन 1904 साली वाराणसी येथे एका गरीब प्राथमिक शिक्षकांच्या घरी झाला. ते 1.5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि मग त्यांची आई रामदुलारी त्यांना आपल्या पदराखाली घेऊन माहेरला आली. मग लाल बहादूर शास्त्रींचे प्राथमिक शिक्षण मिर्जापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांचा नीलकामेश्वर प्रसाद असे पितृमूल्य गुरु भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवन दर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले. वयाच्या 11व्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. अरण्य सत्याग्रह, रोटल ॲक्ट, जलियांवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशांशी बहिष्कार, स्वदेशीचा वापर यांच्यात लाल बहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले व काशी विद्यापीठाचे शास्त्री झाले. त्यांचे मूळ आडनाव वर्मा असे होते. सर्वंट ऑफ द पीपल्स सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इसवी सन 1928 साली लाला लजपतराय गेले व पुरुषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाला होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलनी, डॉक्टर भगवानदास, डॉक्टर संपूर्णानंद, श्री प्रकाश यांच्या परिचय व मैत्री झाली. भारत स्वातंत्र्यानंतर त्यांच्या संसदीय संसद म्हणून त्यांचा उत्तर प्रदेश राज्यात नियुक्ती झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी गोविंद वल्लभ पंत यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वाखाली पोलीस व परिवहन मंत्री झाले. नेहरू आणि शास्त्रींना काँग्रेसचे मावळ धोरण मान्य नव्हते. इसवी सन 1937 मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती, पण इसवी सन 1946 साली निवडणुकी झाल्या त्या गोविंद वल्लभ पंतांचे सेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले. इसवी सन 1951 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. 27 मे इसवी सन 1964 ला नेहरू गेले. त्यानंतर लाल बहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. जय जवान जय किसान हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युएनने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. 10 जानेवारी इसवी सन 1966 रोजी विषप्रयोग झाल्याने बहादूर शास्त्री यांचे जीवन ज्योत मावळली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यांसाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते.